कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रा समाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः। या मंगल कलशाच्या मुखाशी विष्णू, कंठाच्या ठिकाणी रुद्र, मुळाशी ब्रह्मा आणि मध्यभागी मातृदेवता वास करीत आहे। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांसुस्तनूभिः व्यशेमहि देवहितं यदायु। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धास्तवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। ध्येय सदा सवित्रमंडल मध्यवर्ती नारायणः सरसीजासन सन्निविष्टः केयूरवान मकरकुण्डलवान किरीटिहारी हिरण्यमय वपु धूतशङ्खचक्रः। श्री वरुणाय नमः। सर्वोपचारार्थे गंध अक्षतां पुष्पं समर्पयामि। आता आपण या मंगल कलशास जो सर्व समुद्र सप्तदीपानी चारी वेद शांती सावित्री गायत्री त्याचप्रमाणे गंगा यमुना गोदावरी सरस्वती सिंधू कावेरी नर्मदा या नद्यांनी पुष्टिकारक झाला आहे त्या साक्षात वरुणास नमस्कार करा आणि अक्षता फुले वाहा। अत्यंत शुभ मुहूर्तावर या मंगल कलशाची प्रतिष्ठापना झाली आहे। आता या मंगल कलशातील पाणी जसे स्थिर राहून जीवनदायी असते तसाच हा राज्याभिषेक स्थिर राहून जीवनदायी ठरेल। छान झालं, आम्हास खूप आनंद झाला आणि तो आनंद तसाच ओसंडत राहण्यासाठी श्री गणेशाला या सोहळ्यात येण्याचे आवाहन करण्यात येईल। त्यानंतर देवतांची प्राणप्रतिष्ठा, कुळधर्म कुळाचार हे विधी करायचे। गुरुजी, आता यानंतर कोणते विधी करायचे? विनायक शांती, नक्षत्र शांती, इंद्रिय शांती, मग पुरंदर शांती, त्यानंतर सुवर्ण तुला, मग दानधर्म होईल, त्यानंतर ध्वजपूजन होईल। पण तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, या सर्व गोष्टी सुरूच राहतील, पण मंगल कलशाच्या पूजनानंतर शंभूराजांना गड उतार होता येणार नाही। दुसरी गोष्ट, शंभूराजे वेशी बाहेर देखील जाणार नाहीत, गड उतार होणार नाही।
जी गुरुजी. आणि या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळायच्या आहेत. पाळल्या नाहीत तर अनर्थ होईल. क्या कहा? संभाजी नीचे नहीं आ सकते? जी शहजादे, हमें उनसे मिलना ही होगा. हम किले तक जाएंगे. ये नहीं हो सकता. क्यों नहीं हो सकता? शहजादे, वहां कितने सारे लोग आए होंगे, कहां कहां से आना होगा उनका. फौज होगी, सरदार, सामन, बहुत भीगा मिला होगा. भीड़ में आप पहचाने जा सकते हैं. आपकी सुरक्षा के लिए ये ठीक नहीं होगा. लेकिन हमें ऐसे बैठ तो नहीं सकते. कुछ तो सोचना होगा, कुछ तो करना होगा हमें. कहां तक जाने की सोचे हैं आप? रायगढ़ के पास तक. और वहां जाकर क्या करेंगे? जाहिर सी बात, वहां जाकर हम संभाजी को संदेश पहुंचाएंगे कि हम आधे रास्ते तक पहुंच चुके हैं. यहां तक. ये तो महाड़ है. हाँ, और यही संभाजी हमें मिलने आएंगे. और अगर उनका आना ना हुआ तो? ऐसा बिल्कुल भी नहीं होगा. हम जानते हैं संभा को. उन्होंने कहा है तो वो जरूर आएंगे. यही मौका है राणा जी. अब हमें हाथ पर हाथ धरे नहीं बैठना चाहिए. कुछ करना चाहिए, किसी नतीजे पर पहुंचना चाहिए. राजपोशी के पहले ही सब तय हो जाना जरूरी है. आपकी बात मरने पर साची लागे. बादशाह सलामत. क्या कहा आपने? बादशाह सलामत. घणो काम बाकी है. तैयारी करनी होगी. मातोश्री, मातोश्री. बाळराजे, तुम्ही आहात कुठे? अहो, सोहळ्याची तयारी. परंतु एक घोटाळा झाला. घोटाळा? काय झालंय? अहो, दादासाहेबांना नजरकैद झाली नाही का? नजरकैद? आणि तीही त्यांना? त्यांना नजरकैद नाही होत. उलट ते नजरकैद करणार आहे, नाही का? हो, पण कोणी सांगितलं तुम्हाला? केशव पंडित म्हणाले ना दादासाहेबांना की तुम्हाला गड उतार होता येणार नाही म्हणून. म्हणजे नजरकैदच की. हो, नजरकैदच. आता राज्याभिषेक सोहळा पार पडेपर्यंत नजरकैदच. का हो बाळराजे? म्हणजे त्यांना गड उतार होता येणार नाही. तुमचं काही काम होतं का? काही नाही. पाचाडला खेळण्यांची मोठी दुकानं आलीत. कट्यारी, चाबूक, रेशमांची दुकानं आलीत. आम्हाला सुद्धा दादासाहेबांसोबत खरेदीला जायचंय. आणि खूप मोठे सुप्रसिद्ध जादूगर आलेत. नजरबंदीचे खेळ. पण येतील का दादासाहेब? निदान आत्ता तरी त्यांना गड उतार होता येणार नाही. आणि जर झाले तर? तर तो अपशकुन होईल. अपशकुन? हो. हे घ्या गावांची यादी. जी मातोश्री. बोलो, क्या खबर लाए हो? हुजूर, शहजादा अकबर संभाजी से मिलने किले की ओर रवाना हो चुके हैं. खबर पक्की है. मतलब बगावतखोर संभाजी बागी अकबर को बना देगा? नहीं छोड़ेंगे उसे. उनके मिलने से पहले उन दोनों को गिरफ्तार कर लेंगे. जी हुजूर,
दुर्गादास जी, हम आपकी हर बात समझते हैं, लेकिन आप आए कैसे, बताया भी नहीं। और आने का कारण? कलश भाया, कोई बात होती भी है तो बिना कारण तो नहीं होती। परंतु शहजादे अकबर कोई पण प्रकारे शंभू राजे से मिलना चाहते हैं। असंभव। हम आपको बता चुके हैं, जब तक राज्याभिषेक संपन्न नहीं होता हम कोई खतरा उठा नहीं सकते। आपकी बात मैं समझू, जानू पण शहजादे तो जिद पकड़ बैठे हैं। हाँ, पर आप तो जानते हैं भाई, ये राजहट है, इसका कोई इलाज नहीं। दुर्गादास जी, देखिए, इस समय रायगढ़ पर बहुत सारी फौज है, सरदार सामंत आए हुए हैं, और ऐसे समय में राजन से मुलाकात होना संभव नहीं। आपकी बात मैं मान भी लूं भाई, पर आप शहजादे को जानते नहीं। जिद को पकड़ के शहजादे रायगढ़ के पास पधारे हैं। क्या कह रहे हो दुर्गादास जी? हम आपके लिए दुश्मन नहीं है, लेकिन आपके शहजादे अकबर हमारे लिए, रायगढ़ की जनता के लिए, दक्कन के लिए दुश्मन है। किसी ने कोई गलत कदम उठाया तो हमें बड़ी फिक्र हो रही है। अब तो एक ही मार्ग बचे हुए, आप मुलाकात करवाओ। कलश भाया, आप मुत्सद्दी हो और मुलाकात का फायदा पण जानते हो। दुर्गादास जी, हालात को ध्यान में रखते हुए मैं आपसे निवेदन करता हूं, अपने शहजादे को समझाइए, राज्याभिषेक संपन्न होने दीजिए। पण भाया सुन तो लो, हमारी योजना भी तो सुन लो। नहीं राणा जी, राज्याभिषेक उत्सव से पहले मुलाकात संभव नहीं है। आप पधार सकते हैं। जय एकलिंग जी। अहो चला, झालं का नाही? हरजी राजा आल्याची वर्दी आली या. आलोच हो बाबा, हातातली कामं तशीच सोडून आलो, नाहीतर आमच्या अंबिका राजे ताई साहेब तशाच आत यायच्या, त्या काही दारात थांबणाऱ्या नाहीत. वय वय, अहो हरजी राजांचे बी अगदी तसंच आहे, ते काही थांबणाऱ्यातले नाहीत. अहो असं म्हणतात त्यांनी फेकलेला भाला सुद्धा वरच्यावर राहत नाही, पार पार जातो या. तसंच त्यांचं जाणं येणं. अहो आल्या की ताई साहेब. या ताई साहेब, थांबा थांबा जरा, दे. झालं का? अहो तुम्ही कशाला हे करताय? अहो मग कोण करणार? आमच्या नणंदताई साहेब आल्यात, मग त्यांचे पाय धुवायला नकोत का? भाकर तुकडा वाळून टाकायला नकोत का? राम राम. राम राम. मुजरा राणी साहेब. मुजरा राणी साहेब. ताई साहेब काय हो हे, उलट आम्हालाच पाया पडू द्यात. अहो अहो मान येतो तुमचा, राणी साहेब आहात तुम्ही. आहोत, पण त्याही पेक्षा नातं महत्वाचं. ताई साहेब, अधिकार पद येतात जातात, पण नातीच टिकून राहतात. असं कसं? उद्याच्या छत्रपतींच्या महाराणी तुम्ही. महाराणी आणि छत्रपती हे तुमच्याच पराक्रमामुळे. हे बाकी खरं आहे. अहो दक्षिणेकडचं बंड मोडून काढलं तुम्ही, लई मोठं काम केलं. तुमचा आशीर्वाद आहे. अहो आमचा आशीर्वाद नंतर, आधी तुमचा पराक्रम. हे मात्र खरंय. बरं, राज कुठं आहे? सदरेवर असतील, त्यांना उसंतच नाही हो. कशी असल? एवढा मोठा सोहळा, आणि गणोजीराव कान्होजीराव बी आलेत ना? होय, आल्यात समधी. भेटत असते, तुम्हाला बघून खुश होतील ते. या चला या.
अरे 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 काय पसारा करून ठेवलाय हा? हा ते दप्तर उचल इथून. थांब, एक काम कर, 7-8 चांगले रुमाल घेऊन ये. अरे 4 माणसं येणार सदरेवर. सदर कशी पाहिजे? एकदम आरशासारखी लकलकीत. जा 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 बाबा, रुमाल घेऊन ये पटकन. हा कलुषा, कलुषा भाऊ, बरं झालं आलात. तिकडे जगदीश्वराच्या पुढे लांब चर खणली आहे, ती बघून या. आणि हो, गंगासागरातली 2 मोठी कासवं मेली आहेत असं समजलं, तीही बघून या. जा जा, इथे थांबू नका, जा. तुम्ही जा आणि बघून या. मी मग त्यांनी का जावं? ते काम तुम्ही करा, त्यासनी पत्रिका लिहण्याचं काम आहे. कविराज, ते पत्रिका लिहण्याचं काम काय आडत नाही ना हो माग? जी नाही. हा, निमंत्रण पाठवलेत यादीप्रमाणे. बा. आणि अकबराला? अकबर? हा, अकबराला. हो, त्याला निमंत्रण पाठवलं पाहिजे. एवढा मोठा शहजादा तो नाही पाठवलं? नाही. मग कसले काम करताय तुम्ही? हो अण्णाजी, पण ते शंभूराज सांगतील तवा बघू. असं परस्पर निमंत्रण पाठवायची पद्धत नाही रायगडावर. पण एकदा राजांना विचारून बघा. राणी साहेब आल्या. राणी साहेब, तुम्ही? पाहुणे येऊ लागले. अंबिका राजे ताईसाहेब आल्यात. म्हटलं राजांना सांगावं. राजन सदरेवर नाहीत. सदरेवर नाहीत? महालेही नाही. आता स्वागतालाही सोबत नव्हते. खासा सदरेवरही नाही. मग गेले कुठे? नाही म्हणजे तसे जाणार नाहीत कुठे, कारण गड उतार होण्याची परवानगी नाहीये त्यांना. मग गेले कुठे? शहजादे मरने लगे हैं कि कोई संदेशा आने हैं? सोच तो हम भी वही रहे हैं दुर्गादास जी, लेकिन अब हमारे इंतजार की इंतहा हो चुकी. रह रह के मन में यही ख्यालात आते हैं कि ना शहजादे, अब अपने मन में कोई गलत सोच मत ला. शंभू राजे तक हमारा संदेशा चौकस पहुंचो है, और हमारा संदेशा पहुंचने के बाद वे चुप ना रहेंगे. हम भी यही सोचते हैं, फिर भी. और हुजूर, हमारी जमुनी आंख गोपन फड़के हैं. कोई शुभ समाचार जरूर आने. कोई आया? बादशाह सलामत. संभाजी राजे की ओर से कोई दोस्त ज्योतिया जी आया है. भेजो उन्हें. जी हुजूर. हुजूर, शंभू राजे येत आहेत. क्या सच्ची बात? या खुदा, जी धनी. आम्ही हे गेलो हे आलो. धनी राईट. राणीसाहेब विचारतील, केशव पंडित विचारतील, आणि विचारलं तर तुझ्या जवळच विचारतील. पुढे विचारलं तरी सांग राजा इथंच कुठेतरी आहेत म्हणून, नाही तर काही बनावतं. जी धनी, पर आताच कलश पूजन झालंय आणि केशव पंडित म्हणाले की गड उतार होता येणार नाही म्हणून. हो म्हणाले, जावं तर लागणारच. वही पाहुणा आल्यात, रानू अक्का विचारतील. मी खोटं तरी कसं बोलू? आणि अपशकून होईल तो निराळा. एक नाही, शकून अपशकुनापेक्षा समोर आलेली संधी महत्वाची. संधी आहेत हो, पण अपशकून झाला तर? हे बघ राज, स्वराज्याचं हित साधणारी गोष्ट घडत असेल तर शकून अपशकुनाचा विचार नाही करत बसायचा आपण. तरी बी कशाला परीक्षा बघायच्या? हे राजपा, तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. जी. आज आमच्यासाठी तू खिंड लढवायचीस. जी धनी. निघतो आम्ही. सांभाळून धनी. आलोच.
मी